डिअर स्टुडंट्स, आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये लास्ट लेक्चरला आर्ग्युमेंट आणि ॲम्प्लिट्यूड घेतलं. त्याचा होमवर्क तुम्ही मला सेंड करणं कंपल्सरी होतं, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तो होमवर्क मला काही सेंड केलेला नाही. तर आज हे लेक्चर झाल्यानंतर तो होमवर्क मला कंपल्सरी तुम्ही सेंड करायचा आहे. आता कॉम्प्लेक्स नंबरमधला लास्ट पार्ट क्यूब रूट्स ऑफ युनिटी, अतिशय महत्त्वाचा, अतिशय सोपा, अतिशय इंटरेस्टिंग, परीक्षेला हमखास मार्क पाडून देणारा पार्ट म्हणजे क्यूब रूट्स ऑफ युनिटी. क्यूब रूट्स ऑफ युनिटी बघा, x is a cube root of unity. x is a cube root of unity. किंवा त्यांनी असं म्हटलंय, नंबर 1 इज ऑफन कॉल्ड ॲज युनिटी. नंबर वन is often called as unity. नंबर 1 ला आपण शक्यतो काय म्हणतो? युनिटी. सो x is cube root of unity. x is cube root of unity. x is the cube root of unity, that is 1. मग काय होणार बघा, x cube equal to 1, मग x cube minus 1 equal to 0. मग याचे फॅक्टर पडणार x cube minus 1 cube equal to 0, म्हणजे x minus 1 आणि x स्क्वेअर प्लस x into 1 प्लस 1चा स्क्वेअर 1 equal to 0. म्हणजे x equal to 1 आलं, x equal to 1 आलं, ही पहिली व्हॅल्यू आली. आणि दुसरी x स्क्वेअर प्लस x प्लस 1 equal to 0. आता याचे फॅक्टर पाडा बरं. प्रॉडक्ट आला पाहिजे 1, ॲडिशन आली पाहिजे 1. प्रॉडक्ट 1 ॲडिशन 1 पडत नाही, मग आपण फॉर्म्युला मेथड वापरणार. मग फॉर्म्युला मेथडसाठी a किती असणार? 1, b किती असणार? 1 आणि c किती असणार? 1. सो a इज 1, b इज 1, c इज 1. मग x इक्वल टू काय आलं? बाय फॉर्म्युला मेथड x इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. सो x इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मग x इक्वल टू काय आलं बघा, x इक्वल टू काय आलं? x इक्वल टू मायनस बी म्हणजे मायनस 1 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर मायनस 4 1 इंटू सी इंटू 1 डिवायडेड बाय 2a, सो 2 इंटू 1. सो x इक्वल टू मायनस 1 प्लस मायनस 1 मायनस 4 अपॉन 2. सो x इक्वल टू मायनस 1 प्लस मायनस रूट मायनस 3 अपॉन 2. सो x इक्वल टू मायनस 1 प्लस मायनस दिस इज 3 इंटू रूट मायनस 1 अपॉन 2, कारण की रूट मायनस 3 आपण म्हणतो 3 इंटू मायनस 1, सो रूट 3 इंटू रूट मायनस 1. द व्हॅल्यू ऑफ रूट मायनस 1 इज आय. द व्हॅल्यू ऑफ रूट मायनस 1 इज आय. सो x इक्वल टू मायनस 1 प्लस मायनस रूट 3 इंटू आय अपॉन 2. आता इथे प्लस मायनस आले, त्यामुळे x ला 2 व्हॅल्यूज येतील. बघा, x ला 2 व्हॅल्यूज येणार. सो x इक्वल टू पहिली व्हॅल्यू आली x इक्वल टू मायनस 1 प्लस रूट 3i अपॉन 2. दुसरी व्हॅल्यू आली मायनस 1 मायनस रूट 3i अपॉन 2. म्हणजे x ला किती व्हॅल्यू झाल्या? 2. x ला 2 व्हॅल्यू झाल्या. पहिली आली x इक्वल टू 1, पुढची आली x इक्वल टू मायनस 1 प्लस रूट 3i अपॉन 2. त्याच्यानंतर पुढची व्हॅल्यू आली x इक्वल टू मायनस 1 मायनस रूट 3i अपॉन 2. So in this way we have 3 roots, root number 1, root number 2 and root number 3. तर आपल्याकडे 3 रूट आलेले आहेत. So these are the 3 roots. Therefore roots are बघा, रूट्स काय आलं? x इक्वल टू 1, x इक्वल टू मायनस 1 प्लस रूट 3i अपॉन 2, देन x इक्वल टू मायनस 1 मायनस रूट 3i अपॉन 2. सो दीज आर द रूट्स. हे काय आले? रूट्स. आता आपण एक प्रॉब्लेम पाहिला होता, शो दॅट ए स्क्वेअर इक्वल टू बी अँड बी स्क्वेअर इक्वल टू ए. पाहिला होता का नाही? शो दॅट ए स्क्वेअर इक्वल टू बी अँड बी स्क्वेअर इक्वल टू ए. आता आपण याचा स्क्वेअर करूया. याचा जर स्क्वेअर केला तर हा येणार आहे, ह्याचा स्क्वेअर केला तर हा येणार आहे. सो लेटस टेक मायनस 1 प्लस रूट 3i अपॉन 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. मायनस 1 प्लस रूट 3i अपॉन 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग काय येणार बघा, मायनस 1 प्लस रूट 3i अपॉन मायनस 1 प्लस रूट 3i ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2चा स्क्वेअर किती आला? 4. मग मायनस 1चा स्क्वेअर 1, 2 टाइम्स देअर प्रोडक्ट
2 times their product. So minus 2 root 3i plus root 3iचा स्क्वेअर म्हणजे काय आलं 3i स्क्वेअर डिवायडेड बाय 4. सो स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म मायनस 1चा स्क्वेअर 1 minus 2 times their product आणि शेवटच्याचा स्क्वेअर. Then the value of I square. Value of I square. What is the value of I square? Minus 1. The value of I square is minus 1. म्हणजे काय येणार बघा minus 1 plus root 3i upon 2 whole bracket square equal to this is 1 minus 2 root 3i. I square is minus 1 so minus 3 upon 4. So minus 1 plus root 3i upon 2 whole bracket square equal to 1 minus 3 is minus 2 minus 2 minus 2 root 3i upon 4. आता वरती मी काय कॉमन घेणार -2 वरती मी -2 कॉमन घेणार आहे म्हणजे काय आलं 1 प्लस रूट 3i अपॉन 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू -2 कॉमन घेतला इथे राहणार -1 -2 कॉमन घेतला मायनस रूट 3i वरच्या 2ने खालच्या 2ला भाग दिला तर 2 येणार. सो -1 मायनस रूट 3i अपॉन 2 बघा ही व्हॅल्यू आली का ही म्हणजे नेक्स्ट रूट आलं का नेक्स्ट रूट. मग आता मला सांगा हे जे माझं सेंटेन्स होतं दीज आर द रूट्स. हे काय होते रूट्स. हे माझं सेंटेन्स होतं. आता हे सेंटेन्स माझं कसं होईल बघा रूट्स आर x इक्वल टू 1 त्याच्यानंतर कोण x इक्वल टू -1 प्लस रूट 3i अपॉन 2 आणि हा म्हणजे कोण आहे रे या सेकंडचा स्क्वेअर आहे अँड एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर आला का नाही. आता मी जर याला ओमेगा म्हटलं तर काय येणार बघा x इक्वल टू 1 ओमेगा आणि हा काय होणार आहे ओमेगा स्क्वेअर. सो दीज आर द रूट्स. तर हे काय झाले रूट्स झाले म्हणजे माझं हे जे सेंटेन्स होतं हे बॉक्समधलं हेच माझं परत बॉक्समधलं सेंटेन्स आलं. काय सेंटेन्स आलं रूट्स आर x इक्वल टू 1 then -1 plus root 3i upon 2 and -1 plus root 3i upon 2 चा square. So these are the roots. These are the roots of which equation? x cube equal to 1. x cube equal to 1 हे त्याचे रूट झाले. मग याला जर मी ओमेगा म्हटलं तर x इक्वल टू 1 x इक्वल टू ओमेगा and x इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. These are the roots of a cube roots of unity. याला आपण म्हणतो क्यूब रूट ऑफ युनिटी. कळलं. मग ओमेगा आपण एकशे ऐवजी काय म्हणणार आहे आजपासून ओमेगा इज अ क्यूब रूट ऑफ युनिटी. मग माझं ब्रॉड स्टेटमेंट झालं ओमेगा इज ए क्यूब रूट ऑफ युनिटी. सो ओमेगा इज अ क्यूब रूट ऑफ युनिटी. हे सगळ्यांना कळलं असेल. हे फळ्यावरचं लिहून घ्यायचं आहे. मला असं वाटतंय की तुम्ही काय करताय मी फळ्यावर जे एक्सप्लेन करतोय ते तुम्ही लिहितच नाही. असं करू नका. मी फळ्यावर जे लिहितोय ते सगळं लिहायचं आहे. कळलं का तुम्हाला. मी फळ्यावर जे लिहितोय ते सगळं लिहायचं आहे. ओके.